नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नॉलेज हब. आपण आर-टी विषय सतत व्हिडिओ बनवत राहतो आणि महत्त्वाचे अपडेट्स देत राहतो. त्यामुळे चॅनलवर प्रथम असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण बऱ्याच लोकांनी आर-टीचा लाखो लोक दरवर्षी लाभ घेत असतात आणि यावर्षी देखील आता प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. तर बऱ्याच लोकांचा प्रश्न होता की वयोमर्यादा नेमकी काय असते. तर मला मागच्या व्हिडिओजमध्ये बरेच कमेंट्स आले की माझ्या अमुक अमुक मुलाचा डेट ऑफ बर्थ ही आहे आणि तो यावर्षी अप्लाय करू शकतो का? तर बरेच पालकांमध्ये डाऊट आहे. त्यामुळे हा डाऊट आपण ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये नक्कीच क्लिअर करणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये तुमचे 100% सगळे एजच्या संदर्भात डाऊट्स क्लिअर होणार आहे आणि तुम्हाला देखील हे कळेल की आपण येणाऱ्या वर्षामध्ये 2025मध्ये तुमच्या मुलाचं ॲडमिशनला तुमचं वय बसतं आहे की नाही बसत आहे. तर नक्कीच फार इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ राहणार आहे. त्यामुळे एंडपर्यंत व्हिडिओमध्ये राहा आणि चॅनलला परत सांगतो, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला महत्त्वाचे अपडेट्स हे नक्की भेटत राहील वेळोवेळी. तर चालू करूयात महत्त्वाचा हा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपल्याला आर-टीमध्ये मिनिमम 3 वर्षाच्या मुलापासून 7 वर्ष 5 महिने 30 दिवस इतक्या वयापर्यंत ॲडमिशन हे आर-टीमार्फत वेगवेगळ्या क्लासेससाठी घेता येतं, ज्याच्यामध्ये प्ले ग्रुपपासून ते पहिली ह्या वर्गांपर्यंत आपण ॲडमिशन घेऊ शकतो. तर असं हे त्याच्यानंतर जर दुसरीमध्ये म्हणत असाल तर आपण ॲडमिशन घेऊ शकत नाही. पहिली ही लास्ट क्लास आहे ज्याच्यामध्ये आपण ॲडमिशन घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपण कुठल्याच वर्गात आर-टीमार्फत ॲडमिशन घेऊ शकत नाही. आणि तुम्हाला जर माहीत नसेल तर मला किंवा माहीत असेल देखील की मॅक्सिमम जे स्कूल किंवा कॉलेजेस आहेत ते फर्स्टमध्ये जास्त तिथं सीट्स असतात. प्ले ग्रुप प्ले ग्रुप नर्सरी किंवा अप्पर के-जीमध्ये फार कमी स्कूल्स आहेत ज्याच्यामध्ये आर-टीच्या वॅकन्सी असतात. नाहीतर मॅक्सिमम ह्या वॅकन्सी आपल्याला बघायला भेटतात त्या पहिली वर्गातच. तर आपण जाणून घेऊयात की काय आहे हा एज क्रायटेरिया. तर ह्या चार्टमध्ये तुम्हाला क्लिअरली कळेल की तुमच्या मुलाला पुढच्या वर्षी किंवा म्हणजे येणाऱ्या वर्षी कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्ही किंवा कुठल्या क्लासमध्ये तुम्ही अप्लाय करू शकतात. तर इथे बघा प्ले ग्रुप आणि नर्सरीमध्ये ज्या पण पालकांची इच्छा आहे की त्यांना प्ले ग्रुप नर्सरीला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर एज लिमिट किंवा एज जर तुमच्या मुलाचा किंवा मुलीचं डेट ऑफ बर्थ 1 जुलै 2021 ते 31 डिसेंबर 2022 ह्याच्यामध्ये आहे, तर तुम्ही नक्कीच यावर्षी येणाऱ्या अप्लाय करू शकता आर-टीसाठी. तर त्याचं वय किमान 3 वर्ष ते मॅक्सिमम 4 वर्ष 5 महिन्यांनी 30 दिवस इतकं पाहिजे, याच्यामध्ये पाहिजे, तरच तुम्ही अप्लाय करू शकता. नंतर आहे ज्युनियर के-जी आणि त्याचं वय आहे 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 या रेंजमध्ये किंवा याच्यामध्ये तुमच्या जर मुलाची किंवा मुलीची डेट ऑफ बर्थ असेल तर तुम्ही नक्कीच ज्युनियर के-जीसाठी येणाऱ्या वर्षात अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर सीनियर के-जीमध्ये 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 या डेट ऑफ बर्थमध्ये जर तुमचा मुलगा किंवा मुलगी आत्ता असेल तर तुम्ही सीनियर के-जीमध्ये अप्लाय करू शकता. आणि वरच्या कुठल्याच क्लासमध्ये तुम्हाला आत्ता अप्लाय करायचा नसेल आणि तुमची आवडती शाळा नसेल ह्याच्यामध्ये, तर तुम्ही फर्स्टमध्ये डायरेक्ट अप्लाय करू शकता. आणि मॅक्सिमम लोकं फर्स्टमध्ये याच्यासाठीच अप्लाय करतात कारण मॅक्सिमम स्कूल असतात ज्या फर्स्टला ॲडमिशन देतात किंवा आर-टीमध्ये फर्स्ट नंतरच त्यांचं ॲडमिशन चालू होतं. त्यामुळे मॅक्सिमम हे फर्स्टमध्ये. पण जर तुमची इच्छुक शाळा याच्या आधीच्याच वर्गात असेल प्ले ग्रुपमध्ये किंवा सीनियर के-जीमध्ये, तर तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता, जेणेकरून तुमचे चान्सेस देखील ॲडमिशनचे वाढतात. तर जाणून घेऊयात महत्त्वाचा जो वर्ग आहे तो क्लास फर्स्ट किंवा पहिलीचा वर्ग. तर ह्याच्यामध्ये जी डेट ऑफ बर्थ, ज्या पण मुलांची डेट ऑफ बर्थ 1 जुलै 2018 ह्या दिवशी किंवा याच्यानंतर ज्या पण मुलांचे जन्म झाले असतील 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत या रेंजमध्ये, म्हणजे
ह्या रेंजमध्ये जी पण मुलं आहेत तेच फक्त पहिलीसाठी अप्लाय करू शकतात. कारण त्यांचं वय 6 वर्ष किमान होऊन जातं. 1 जुलै 2018ला असेल तर ते मॅक्सिमम 7 वर्ष 5 महिने आणि 30 दिवस. म्हणजे एखादा जर एक्झाम्पलमध्ये मुलगा किंवा मुलगी असेल जो 31 मे 2018ला जन्मला आहे. तर तो नाही इलिजिबल किंवा त्याचं वय नाही बसणार किंवा एखादा विद्यार्थी ज्याचा एखादा मुलगा किंवा मुलगी ज्याचं वय आहे 1 जानेवारी 2020 अशी त्याची जन्मतारीख आहे, तो देखील अप्लाय नाही करू शकत. फक्त आणि फक्त तेच मुलं किंवा मुली अप्लाय करू शकतात ज्यांची ह्या रेंजमध्ये 1 जुलै 2018 हे लक्षात ठेवा ते 31 डिसेंबर 2019 याच्या दरम्यानच जन्म पाहिजे, तरच तुम्ही इलिजिबल आहात. तर मग आता मला वाटतं हे बऱ्याचशा लोकांचे डाऊट क्लिअर झाले असतील. म्हणजे तुमचा जर जन्म 1 जुलै किंवा 1 ऑगस्ट 2018 असेल तरी अप्लाय करू शकता. 1 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर 2018, 1 डिसेंबर 2018, 1 जानेवारी 2019, 31 मे 2019 किंवा 19मधले तर कुठलेही विद्यार्थी किंवा कुठलेही मुलं-मुली असतील ते तर नक्की अप्लाय करू शकतात पहिलीसाठी आणि 31 जुलै 2018 नंतरचे. तर मला वाटतं मी तुमच्या वयासाठी जो क्रायटेरिया त्याचे सगळे डाऊट्स नक्कीच क्लिअर केले असतील. हा एज्युकेशनल पर्पजसाठी व्हिडिओ आहे आणि मागच्या वर्षीचा संदर्भ घेऊन हे पुढच्या वर्षीसाठी तयार केलं गेलं आहे. त्यामुळे एज्युकेशनल पर्पजसाठी, रेफरन्स पर्पजसाठी ॲक्च्युअल नोटिफिकेशन हे फेब्रुवारी महिन्यात आता किंवा मॅक्सिमम मार्च महिन्यापर्यंत येऊन जाईल आणि त्याच्यामध्ये देखील हे रेंज दिलेली असते, जेणेकरून तुम्हाला कळेल की आपण एलिजिबल आहो की नाही आहोत आपल्या मुलांच्या ॲडमिशनसाठी RT मार्फत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.